नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कर्जमाफी जाहीर झालेली आहे आणि कर्जमाफी जाहीर झाल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यांची महत्त्वाची अडचण आहे. म्हणजे शेतकरी ज्यावेळी CSC सेंटरवर जातो अंगठा लावण्यासाठी आपला आधार नंबर टाकतो, परंतु त्या ठिकाणी KYC करत असताना सर्व शेतकऱ्यांना काही महत्त्वाची अडचण येत आहे. ती म्हणजे फार्मर ID त्या ठिकाणी नॉट अवेलेबल असं दाखवत आहे. तर याच्या मागचं मुख्य कारण काय, अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावा. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जर ही अडचण असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा हा प्रश्न नक्की मिटणार आहे. तर मित्रांनो, आपण जर पाहिलंच असेल, ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून राज्यामध्ये विविध योजना राबवल्या जातात आणि या योजना राबवण्यासाठी तुम्ही शेतकरी आहात, याच्यासाठी तुम्हाला ॲग्रिस्टॅक अर्थातच किसान कार्ड याची नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्याकडे किसान कार्डची नोंदणी असणार आहे, असे सर्व शेतकरी याच्यामध्ये विविध योजना असतील, जसं की आता कर्जमाफी असेल, त्याच्यानंतर पीक विमा असेल, त्याच्यानंतर PM किसान असेल, नमो शेतकरी योजना असेल, अशा विविध योजना असतील. ह्या सर्व योजना तुम्हाला या कार्डाच्या माध्यमातूनच दिल्या जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांकडं याची नोंदणी नसणार आहे किंवा हे किसान कार्ड नसणार आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना जे काय तुमच्या शेती संदर्भात किंवा सातबारा संदर्भात ज्या योजना असतील, ह्याच तुमच्या संपूर्ण योजना बंद होणार आहेत. त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ॲग्रिस्टॅक अर्थातच किसान कार्ड काढून घेतलेले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जा आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमचं आधार कार्ड आणि सातबारा देऊन तुमच्या किसान कार्डाला नोंदणी करून घ्या. आणि ही नोंदणी केल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं किसान कार्ड तयार होतं आणि नंतर तुम्ही ते काढून घेऊ शकता. आता कर्जमाफीमध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना किसान कार्डाच्या अडचणी येत आहेत. त्याचं मुख्य कारण काय म्हणजे काय, ज्यावेळेस तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून तुमच्या ॲग्रिस्टॅकला मान्यता दिलेली नाही, त्याच्यामुळं ह्या सर्व शेतकऱ्यांना या अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत. आता यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं, तर तुमचं जे काय तलाठी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि तसे तुमचे सातबारा आणि होल्डिंग हे तिन्ही कागदपत्र संबंधित जो काय अधिकारी असेल, जसे की तलाठी असेल, तर तलाठ्याच्या माध्यमातून एक त्यांच्याकडे साईट दिलेली असते, त्यांच्याकडे लॉग इन असतं आणि त्या लॉग इनच्या माध्यमातून तुमचा ID हा व्हेरीफाय केला जातो. परंतु काही शेतकऱ्यांचा ID व्हेरीफाय न झाल्यामुळं त्या शेतकऱ्यांना KYC करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होत आहेत. त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना किसान कार्डाची नोंदणी नाही म्हणून असा त्या ठिकाणी मेसेज आलेला आहे किंवा त्या ठिकाणी पोर्टलवर दाखवत आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तलाठी यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांना भेटल्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण अडचण सांगायची आहे आणि अडचण सांगल्याच्यानंतर तो तलाठी त्याच्या लॉग इनला जाऊन तुमचा ID लगेच व्हेरीफाय करू देणार आहे. त्याच्यानंतर हे सर्व शेतकरी आपली KYC पूर्ण करू शकता. आता बऱ्याच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अशा अडचणी येतात की त्यांना तलाठी भेटत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर तलाठ्याविषयी काही अडचणी असतील, तुमचे काय प्रश्न असतील किंवा जर एखादा अधिकारी तुमचं काम करत नसला, हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आम्ही तुम्हाला त्याचीसुद्धा पूर्णपणे माहिती देऊ की त्या अधिकाऱ्याला नेमकं काय करायचं, त्याची तक्रार कशी करायची, त्याच्यानंतर तुमचे प्रश्न कसे मार्गी लावून घ्यायचे, ही संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं. त्याच्यामुळं तुमचे जे प्रश्न असतील हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर मित्रांनो, हे होतं अतिशय महत्त्वाचं अपडेट, जे की किसान कार्डाविषयी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचण जात होत्या. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करा. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.